वागणारा माणूस, खरं बोलणारा माणूस आणि कामाच्या बाबतीमध्ये इतके म्हणजे हार्ड वर्कर होते ते की सकाळी 6:30 वाजेपासून लोकांना भेटणं त्यांचं सुरू व्हायचं। काम करत असताना अगदी ताबडतोब कुठलंही काम करायचं असेल, होणारं काम असेल तर लगेच ते करून द्यायचे। जे काम होण्यासारखं नसेल स्पष्ट तोंडावर सांगायचे की हे काम होणार नाही, हे काम बरोबर नाही। म्हणजे असा एक चांगला नेता की ज्यांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा फार मोठं योगदान राहिलेलं आहे आणि आज ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम महाराष्ट्रामध्ये त्यांचं चालू होतं। पण आज त्यांच्या या अपघाती निधनामुळं निश्चितच त्यांचं कुटुंब असेल, संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा त्यांचे चाहते पूर्ण आपल्या देशभरामध्ये होते। राष्ट्रवादीच्या नॅशनल पार्टीचे ते अध्यक्ष होते, त्यामुळं सगळ्या देशभरातल्या त्यांच्या चाहत्यांना या ठिकाणी दुःख झालेलं आहे। ईश्वर त्या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव आणि खरोखर अजितदादाची निधनानं जी पोकळी त्यांच्या कुटुंबामध्ये असेल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल जी निर्माण झाली ती कधी भरून निघणार नाही। पण शेवटी काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात, नियतीचं आपल्याला स्वीकारावं लागतं आणि म्हणून नियतीचा हा घाला अचानकपणानं अजितदादासारख्या एका चांगल्या नेत्यावर, एका चांगल्या व्यक्तीवर त्या ठिकाणी आला। त्याचा आम्हाला सुद्धा अतिशय तीव्र दुःख या ठिकाणी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। त्यामुळे जसं आपण आता ऐकलं, प्रतापराव जाधव यांनी सुद्धा तेच सांगितलं, जे काम होण्याचे चान्सेस असायचे